ही सर्व व्हरायटी ही 1250 1500 या आसपासची ही रेंज आहे. हे पण सॉफ्ट सिल्क मध्ये येतं ना? सिल्क मध्ये आहे. ओके. सॉफ्ट सिल्क मध्ये आपण पाहू शकता आपल्याला मीनाकारी बुट्टा मिळणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला सिल्वर मध्ये पूर्ण पाहिजे असेल तर ती सुद्धा आपल्याला इथे व्हरायटी पाहायला मिळणार आहे. 1775 फक्त 1775. वाव, सुंदर साडीचा सुंदर आहे. बारीक म्हणजे कापडे लाईट वेट आहे, सॉफ्ट कापड आहे. आणि पूर्णपणे मीनाकारी बुट्टा आपल्याला मिळणार आहे. पदर ही 1775. सुंदर. हे कोणतं मटेरियल येतं काका? हे रेवा सिल्क. रेवा सिल्क. ओके. त्यानंतर हा सुद्धा एक सेमी कतानच आहे, फक्त 1775. नमस्कार, मी दीपा. तुमचं माझ्या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत. आज मी पुन्हा एकदा आलेली आहे नितीन वस्त्र निकेतन, तुळशीबाग, पुणे येथे. आजचा व्हिडिओ हा स्पेशल असणार आहे. लग्न सराईच्या सीझन बरोबरच आता पहिला सण येणार आहे, तो म्हणजे मकर संक्रांती. तर आजचा व्हिडिओ हा पूर्णपणे त्याच्यासाठी असणार आहे. आज पूर्ण ब्लॅक साड्यांचं कलेक्शन हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत जरूर पहा. नमस्कार काका, तुमचं आपल्या चॅनलवर खूप 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 स्वागत. नमस्कार. सर्व ग्राहकांना अगदी मनापासून धन्यवाद की तुम्ही आजपर्यंत दिलेलं सहकार्य अतिशय सुंदर आणि अप्रतिम लाभलं आम्हाला. परंतु एक आमची खंत आहे की बऱ्याचशा ग्राहकांना सर्व्हिस देता आली नाही. त्यामागचं कारण केवळ मात्र एकच की पूर्ण जर स्टाफ सगळा सेल्समन वर्ग जर पूर्ण कस्टमरनी पूर्ण पॅक असेल तर पुढच्या कस्टमरला अटेंड करायचा थोडासा त्रास होतोय. एक तास वेटिंगला राहावं लागतं. त्याबद्दल मी अगदी दिलगिरी व्यक्त करतो, पहिली क्षमा मागतो. नक्कीच तुम्ही व्हिडिओ पाहून येतालच तर वादच नाही आहे. जरी अगदी एक जण एक दोन दिवस थांबतात, वेटिंग करतात, परंतु अतिशय मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. बरं, आज सगळ्यात वैशिष्ट्य जे तुम्हाला सांगायचं असं की आज डिसेंबर महिना आहे, डिसेंबर 2024. जानेवारी महिन्यामध्ये दरवर्षीप्रमाणे 14 किंवा 15 तारखेला मकर संक्रांत हा सण आपला सगळ्यात म्हणजे वर्षाच्या सुरुवातीचा पहिला सण असेल तर तो मकर संक्रांत आहे. हा जो सण आहे या सणाला आपण तिळगुळ वाटप करतो, जे गोडधोड हे करतो. त्याच्यामागचं एक शास्त्रही एक वेगळं आहे की आपल्या जुन्या पिढींनी म्हणजे जुन्या लोकांनी हे जे काही शास्त्र घातलेलं आहे, बऱ्याच जणांचा याचा अभ्यास नाही आहे आणि काहींचा अभ्यास आहे, त्यात काय वादच नाही आहे. तर मला जो छोटासा अभ्यास आहे थोडा मी नक्कीच याच्यात सांगतो तुम्हाला की या दरम्यान आपण तीळ, गूळ आणि असे जे काही म्हणजे थोडक्यात काय असतं की डिसेंबर आणि जानेवारी महिना हा बऱ्यापैकी थंडीचा महिना असतो. त्या थंडीच्या महिन्यामध्ये आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी आपण उष्ण पदार्थ खावेत, हा त्याच्यामागचा अर्थ आहे. की जसे आपण संक्रांतीला भोगी करतो, भोगीला ज्या भाज्या असतात, बाजरीची भाकरी असते, तीळ लावलेले असते, तीळ असतं, गूळ असतं, ह्या सगळ्या आपण ज्या खातो तेव्हा ऑटोमॅटिकली बॉडीचं टेम्परेचर मेंटेन होतं. तसंच सेम आता हा झाला खाण्याचा विषय, तसाच सेम हा विषय आहे कपड्याचा. तर कापड सुद्धा संक्रांतीला काळं वस्त्र का नेसायचं, काळी साडी का नेसायचं, त्यामागचं एक बेसिक कारण, शास्त्रीय कारण आहे. कारण काळं हा नेहमी उष्णता ॲब्सॉर्ब करतं. थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला काळं कापड जर घातलं तर ते उष्णता ॲब्सॉर्ब करतं. त्याच्यामुळे शक्यतो काळी साडी ही आपण नवरीला किंवा इतर जणही काळी साडी नेसतात, आवर्जून नेसतात. तर त्यासाठी काळी साडी ही संक्रांतीला लागते, हे शास्त्रानुसार चालत आलेलं आहे. त्यामुळे कुठे तुम्ही मनात कुशंका कुठली आणू नका की काळी चालत नाही. फक्त एक आहे, काळी केव्हा चालत नाही, ज्यावेळी तुमचं नोव्हेंबर डिसेंबरला लग्न झालेलं असतं आणि त्या नवरीचा पहिला सण मात्र मकर संक्रांत आलेला असतो, पहिला सण, त्यावेळेस मात्र काळी साडी घ्यायची नाही. ही तुम्ही मग पुढच्या मकर संक्रांतीला काळी साडी घ्यायची. अन्यथा जर तुमचा मध्ये आधी म्हणजे समजा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मेला जर लग्न झालेलं, जूनला लग्न झाले, तर ज्याच्यामध्ये संक्रांत आली तर संक्रांतीला काळी साडी आवर्जून घ्या. आणि काळ्या साड्या आवडत नाहीत अशी एकही महिला नक्कीच नसेल, असं माझा तर एक नक्की अंदाज आहे. 99% तर महिला नक्कीच नसतील, नक्कीच, की त्यांना काळी साडी आवडते. तर आज आपण काळ्यांचंच कलेक्शन पाहू. तर आपण पहिली सुरुवात करू. एक सॉफ्ट सिल्क म्हणून हे कापड आहे. ही फक्त आणि फक्त 1250 ला अतिशय म्हणजे रिझनेबल रेट मध्ये आहे. सुंदर.
ह्याच्यामध्ये पण आपण पाहू शकतो मीना बुट्टी येणार आहे 2 कलर मध्ये, एक रेड कलर येणार आहे, येलो येणार आहे आणि काठ पण तुम्ही पाहू शकता असे फॅन्सी आपल्याला काठ इथे पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर ह्या सिंथेटिक मध्ये प्रिंटेड मध्ये आहे व्हरायटी, ही फक्त 750 रुपये. 750. ज्यांना सिपली वर्क मध्ये व्हरायटी आहे, प्रिंट मध्ये सिंथेटिक मध्ये एकदम लाईट वेट साडी आहे पाहू शकता. त्याच्यानंतर हे एक आहे डोला सिल्क. हे डोला मध्ये रजवाडी आहे. ओके, डोला मध्ये रजवाडी छान पॅटर्न छान आहे बघा. सुंदर. याची रेंज जी आहे ही तुम्हाला 1275 पासून सुरुवात ते शेवट तुम्हाला 2500 पर्यंत व्हरायटी आहे. ओके, ही टिपिकल आहे ती 1475 ची आहे. 1475 ची. ओके, वा. त्याच्यानंतर इरकल. इरकल हा आपला घरंदाज प्रकार, ज्याला जे इरकल हा ट्रॅडिशनल आहे, अगदी बरोबर, पारंपरिक आहे. ही जी आहे व्हरायटी ही 1650 ची आहे. त्यामुळे तुम्हाला कमीत हवी असेल तर अगदी 700-800 रुपयापासून सुद्धा व्हरायटी आहे आपल्याकडे. पाहू शकता इरकल मध्ये पण आपल्याला 2 कॉम्बिनेशन पाहायला मिळणार आहे, एक रेड आहे आणि एक मोरपंखी, असं ब्लॅक बरोबर मोरपंखी कॉम्बिनेशन असं येणार आहे. ही एक व्हरायटी आहे बनारसी सेमी कतान. वा, सुंदर कलेक्शन आहे बनारसी सेमी कतान. हिची रेंज आहे फक्त 2250. ओके, वा. त्यामध्ये तुम्हाला फक्त ब्लॅकचा प्रॉब्लेम काय होतो की ह्याच्यामध्ये केव्हा क्वांटिटी असते कशात क्वांटिटी नसते सुद्धा. बरोबर आहे. एखादा पीस तुम्ही जर व्हिडिओ पाहून जर घेऊन आला की नाही तोच पाहिजे, तर तो परत रिपीट मिळेल का नाही मिळेल ह्याची मी खात्री तुम्हाला देऊ शकत नाहीये. ज्याच्यात मिळणार ती डेफिनेटली देतो मी तुम्हाला, नो डाऊट. आता सगळ्यात महत्वाचं हे प्युअर सुती कॉटन. कारण तुम्हाला सांगतो कॉटनची प्रॉपर्टी काय आहे. कॉटन हा कापड शक्यतो का वापरायचं त्यामागचं कारण असं आहे, बाहेर थंडी असेल तर हे कापड नेहमी गरम राहतं, आणि जर बाहेर उष्णता असेल तर हे कापड नेहमी गार राहतं, बरोबर त्याच्या विरुद्ध राहतं. त्याच्यासाठी हे प्युअर सुती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हँडमेड आहे. हा जे आहे हा पटोलाचा प्रकार आहे, इक्कत पटोला वगैरे ह्याला म्हणतात. प्युअर कॉटन मध्ये व्हरायटी आहे. हे कलेक्शन तुम्हाला अगदी क्वचित पाहायला मिळेल. ही रेंज सगळी तुम्हाला 1000, 1200, 1500 अशा रेंजमध्ये व्हरायटी ह्याच्यामध्ये आहेत आपल्याकडे. यामध्ये काळी सोडून बाकी इतर कलर जर तुम्हाला हवे असतील तर भरपूर कलर आहेत, पण आता फक्त आपल्याला सध्या संक्रांतीच्या हिशोबाने काळं पाहिजे म्हणून मी काळ्यांचंच कलेक्शन दाखवतोय. ही 1175 ची आहे. असे सगळे वेगवेगळ्या रेंजमध्ये व्हरायटी आहे आपल्याकडे. प्युअर कॉटन मध्ये आपल्याला हँडलूम मध्ये ही साडी पाहायला मिळणार आहे. 1175 अशी रेंज असणार आहे. ही 1075 आहे. ओके, आपण घेऊ तशी रेंज आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. ही जी आहे ही मल, त्यातलीच अजून मल मध्ये ही 3075 ची आहे. एकदम सॉफ्ट कापड येणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर टिपिकल सिल्क, प्युअर सिल्क नारायणपेठ. नारायणपेठ जे आहे त्या तुम्हाला 3500 ची आहे, 5000 आहे, 6000 आहे, असे वेगवेगळ्या रेंजमध्ये आहेत. 6 आहे, 6.5 आहे, सगळ्या रेंजमध्ये तुम्हाला नारायणपेठ तुम्हाला आपल्याला पाहायला मिळतील. सगळं प्युअर सिल्क, फक्त सिंगल प्लाय, डबल प्लाय, ट्रिपल प्लाय, त्याच्यामध्ये ती व्हरायटी त्यानुसार रेट वर खाली होतात. त्यानंतर ही जी आहे ही टाना सिल्क. टाना सिल्क, वा. ही आहे फक्त आणि फक्त 3150. 3150. वाव, सुंदर. ह्याच्यावर पण तुम्ही बुट्टी पाहू शकता. खूप सुंदर अशी फ्लावर्सची बुट्टी येणार आहे. काठाला असे मोर येणार आहेत. खूप सुंदर अशी साडी येणार आहे. कॉपर मध्ये येणार आहे पूर्णपणे. ही सर्व व्हरायटी ही 1250, 1500 या आसपासची ही रेंज आहे. हे पण सॉफ्ट सिल्क मध्ये येतं ना? ओके. सॉफ्ट सिल्क मध्ये आपण पाहू शकता आपल्याला मीनाकारी बुट्टा मिळणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला सिल्वर मध्ये पूर्ण पाहिजे असेल तर ती सुद्धा आपल्याला इथे व्हरायटी पाहायला मिळणार आहे. आणि 1200 पासून यांची रेंज ही चालू होते. ही ओरिजिनल माहेश्वरी, टिपिकल माहेश्वरी हँडलूम. वा. आणि तुम्ही एकदम पाहू शकता एकदम लाईट वेट अशी ही साडी येणार आहे. सुंदर. ही जी रेंज आहे ही 3975. 3975. ओके. ह्याला असं कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज येणार आहे. यामध्ये सेमी माहेश्वरी सुद्धा तुम्हाला मिळेल, पण सेमी माहेश्वरी साधारण 1100-1200 च्या आसपास बसते.
पण ही ओरिजिनल हँडलूम माहेश्वरी आहे. त्याच्यामुळे कॉस्टिंग थोडंसं वर जातं, परंतु रिच लुक आहे याचा. साधारण म्हणजे 3.5 ते 4.5 ह्या रेंजमध्ये हे ओके प्युअर माहेश्वरी तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर हे आहे प्युअर सिल्क. हे सध्या मात्र सिंगल पीस फायद्यात आहेत. हे सगळ्या साड्या ज्या आहेत ह्या सिंगल पीस आहेत. आता ही जी साडी आहे ही ऍक्च्युअल प्राइस आहे 15,500, पण ही तुम्हाला केवळ मात्र 10,500 ला बसतं. एक एक पीस असल्या कारणानं हा तुम्हाला फायद्यात पडू शकतो. ही प्युअर सिल्क मध्ये येते. ही पण प्युअर सिल्क आहे ना? हा एक डिझायनर मध्ये पीस आहे. साडी ही अशी आहे. फोटो त्याचा साडीसोबत दिलेला आहे. बेस्ट साडी एकदम काहीतरी हटके, एक वेगळं कलेक्शन म्हणून हरकत नाही पाहायला. फक्त आणि फक्त 1975. ओके 1975 ला ही साडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता. ही 1775. सुंदर. हे कोणतं मटेरियल येतं काका? हे रेवा सिल्क. रेवा सिल्क. ओके. त्यानंतर हा सुद्धा एक सेमी कतानच आहे, फक्त 1775. बऱ्याच दिवस प्रतीक्षित असणारा हा वस्तू. ही साडी जवळपास माझ्या 25 वर्षापूर्वी फुल विकले. त्याला संबळपूर म्हणतात. त्याच्यानंतर ह्या 20-25 वर्षामध्ये ह्या कारागिरीने ही डिझाईन पूर्ण बंद केलेली होती. त्यांना पुन्हा एकदा आपण जागा केलंय आणि ती व्हरायटी आता परत एकदा बनवतो आपण. पूर्ण रेशम धागा आणि जर धागा मिक्स करून विणलेली ही प्युअर सिल्कची साडी. टोटल प्युअर सिल्क आहे ही फक्त आणि फक्त 9,950. बेस्ट साडी आहे. विथ ब्लाउज पीस आहे. त्याचं पदरावरचं वर्क पूर्ण बुट्टा, ज्याला आपण काळी चंद्रकळा म्हणतो, तशी काळी चंद्रकळामध्ये सेम बुट्टी त्यांनी घेतलेली आहे कारागिरीने. सुंदर कलेक्शन आहे. त्याचा विचार नक्कीच करा तुम्ही. ही जी आहे ही कतान चंदेरी. चंदेरी प्युअरच, नो डाऊट. प्युअर चंदेरी जी येते ती रेग्युलर आपली 5,000 5,500 तिथपासून चालू होती. ही जी आहे मात्र ही कतान चंदेरी आहे. याच्यामध्ये एक धागा कतानचा, एक धागा चंदेरीचा. अच्छा. आणि काहीतरी हटके, म्हणजे जर तुम्ही आता माधुरी दीक्षितचं जर एखादं पोस्टर पाहत असाल, होर्डिंग लागलेले आहेत सध्या, तिच्या अंगावर चंदेरीचा आहात पहा. मला फक्त कुठली ती जाहिरात करते मला माहित नाही, पण माधुरी दीक्षितचा नक्कीच चंदेरी घातलेली होर्डिंग आहे. बऱ्याच चौकात लावलेलं आहे. ते हे कलेक्शन अगदी हटके कलेक्शन आहे. ह्याची रेंज मार्केट प्राइस ह्याची जी आहे ही तुम्हाला 18,000च्या पुढे बसते, मात्र आपल्याकडे ही 12,500 बसते. ओके. वा. ही रेग्युलर चंदेरी, ज्याला आपण पायपिंग चंदेरी म्हणतो. ओके. ही पायपिंग चंदेरी ही फक्त 5,500. ही पण पूर्ण हँडलूम मध्ये येते पूर्ण ना? हँडलूम. पूर्ण हँडलूम. ओके. पूर्ण हँडलूम पायपिंग रेग्युलर चंदेरी. त्याच्यानंतर हा एक सुंदर व्हरायटी आहे तक्षशिला सिल्क म्हणून. तक्षशिला सिल्क. अतिशय सुंदर, म्हणजे ब्लाउज कन्सेप्ट छान दिलेला आहे. त्याचा हा पदर आहे. सुंदर. आणि ही बुट्टी आहे. बुट्टी बॉर्डर संपूर्ण वेगळं कलेक्शन आहे. ही केवळ मात्र 2175. ओके. 2175. सुंदर. ही जी आहे बँगल डिझाईन म्हणतात. ते थोडक्यात बांगडीची डिझाईन असते, जी महिलांची बांगडीची डिझाईन. बरोबर आहे. त्या डिझाईन मध्ये त्यांनी छान असं बनवलेलं आहे. आपण लहानपणी चित्रकलेमध्ये ते एक गोल असं हे यायचं आणि त्याचं आपण हे काढायचो बघा, त्या टाईपचं त्यांनी हे त्याच्यामध्ये डिझाईन घेतलेलं आहे पहा, शाळेत असतानाचं. त्यानंतर ही आहे गट्टी बेंटेक्स. सरा बेंटेक्स बॉर्डर म्हणतात. डबल बॉर्डर येते ही, दोन्ही साईडना सेम बॉर्डर येणार. आणि सिल्क मध्ये, प्रॉपर सिल्क मध्ये.
ही कांजीवरम. कांजीवरम तुम्हाला 5,500 6,000 ह्याच्या आसपास बसते रेंज. ओके. ह्या सर्व ही जी रेंज आहे साधारण 5,500 6,000 ची रेंज आहे. सुंदर. प्रत्येक पीसचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुम्हाला जर साडी ती पाहिजे असेल तर तुम्ही ती मागवूही शकता किंवा येऊन जर समक्ष बघितली तर अजून उत्तम. बरोबर आहे. कारण काय होतं कधी कधी फोन घेणं सुद्धा शक्य होत नाही ग्राहकांच्या गर्दी असल्यामुळे. तर तुम्ही जर समक्ष येत असता तर अजून उत्तम. नाही झालं तर तुम्ही प्रॉपरली त्या साडीचा फोटो किंवा ह्याच्यावरती पाठवून द्या. तुम्हाला ती साडी नक्कीच अवेलेबल असेल स्टॉकमध्ये तर ती तुम्हाला डिलिव्हरी केली जाईल. वा. ह्याची प्राइस काय ते काका? ही जी आहे ही तुम्हाला बसेल 3,575. 3,575. 3,575. ओके. 3,575 ला आपल्याला ही साडी मिळणार आहे. त्यानंतर हा एक सुंदर आयटम आहे. वा. मुनिया बुट्टा आहे, पैठणी बॉर्डर आहे आणि केवळ मात्र 1,775. 1,775 फक्त 1,775. वा. सुंदर साडीचा सुंदर आहे. बारीक म्हणजे कापडे लाईट वेट आहे आणि सॉफ्ट कापड आहे. नक्कीच. आणि पूर्णपणे मीनाकारी बुट्टा आपल्याला मिळणार आहे. पदर पण पूर्ण पैठणीचा पदर मिळणार आहे. पारंपरिक पैठणीचे असे काठ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि ही बुट्टा मात्र मुनियाचा बुट्टा मुनियाचा मिळणार आहे. ओके. आणि ही फक्त कितीला? 1,775. 1,775 ला ही साडी आपल्याला. तसाच सेम हीच पैठणी बॉर्डर बारीक कर्णफूल बुट्टा ही सुद्धा सेम 1,775. ओके. एक मुनिया कडियाल बॉर्डर पूर्ण कडियाल बॉर्डर येणार ही. वाव. आपल्याला बुट्टी व्हेरिएशन पण इथे पाहायला मिळालेलं आहे. हा एक वेगळा आयटम आहे, वेगळं कॉम्बिनेशन आहे. कॉम्बिनेशन पण नवीन आहे काहीतरी. हे ऍक्च्युली आहे हा भारीतला पीस आहे. हा सिंगल पीस असल्या कारण तुम्हाला फायद्यात बसेल. ओके. 6,500 पीस आहे. ही फक्त 3,900 ला बसेल. 6,500 ची 3,900 ला. सुंदर. त्याच्यानंतर ही एक आहे 3,575. ओके. सुंदर. वाव. ही एक आहे 3,375. वाव. सुंदर. हे प्युअर सिल्क कडियाल पैठणी. वाव. ही फक्त आणि फक्त 10,500. हा एक कन्सेप्ट वेगळा आहे. बरीचशी व्हरायटी आपण जी हेवी रेंज मध्ये बनती ती सेम आपण एक रिझनेबल रेट मध्ये म्हणजे प्रत्येकाला परवडण्याच्या हिशोबाने त्याशिवाय आपण बनवून घेतो व्हरायटी. ही फक्त 2,175 रेट आहे. त्याचा पदर पहा किती सुंदर आहे. हत्तींचं वगैरे डिझाईन दिलं त्यामध्ये अंबारी वगैरे संपूर्ण. आणि टोटली ही ओव्हन आहे म्हणजे प्रिंट नाहीये. ही विणलेली आहे. ही विणलेली म्हणजे जे बरोबर आहे. प्रिंट नाहीये. 2,100 किती बोललात? 2,175. 2,175. ओके. वा. हा सध्या स्ट्राइप्स मध्ये सुंदर चाललाय. हो. ट्रेंडिंगला असणारा पॅटर्न आहे हा भरपूर. वाव. आणि ह्याची प्राइस 3,650. वाव. 3,650 ला आपल्याला असं स्ट्रिप्स वाला पॅटर्न पाहायला मिळतो. मध्ये हा 3,050. ओके. म्हणजे आपण घेऊ तशी व्हरायटी आपल्याला मिळणार आहे. ज्यांना कमी मध्ये पाहिजे असेल त्यांना कमी मध्ये सुद्धा आहे किंवा हेवी रेंज मध्ये पाहिजे असेल तर हेवी रेंज मध्ये पण मिळणार. 500-600 एक डोक्यात ठेवा. 500-600 पासून ते अप टू तुम्हाला 20,000 पर्यंत नक्कीच साडी पाहायला मिळेल ब्लॅक कलेक्शन मध्ये. ओके. टोटल ब्लॅकचं कलेक्शन संपूर्ण ब्लॅक. वा. लोटस पैठणी ही फक्त 2,650. सुंदर. त्यानंतर हे एक डोला सिल्क मध्ये आहे व्हरायटी. हे सर्व कलेक्शन तुम्हाला साधारण 1,275 ते 1,675 या रेंज मध्ये हे तुम्हाला सर्व बसणार कलेक्शन टोटली. वाव. सुंदर. प्रत्येक डिझाईन वेगवेगळ्या आहेत. छान वेगवेगळ्या रजवाडी टाईपच्या डिझाईन्स आहेत. पूर्ण आपल्याला वेल पॅटर्न मध्ये इथे पाहायला मिळणार आहे. ज्यांना पूर्ण हेवी पाहिजे असेल तर हेवी आहे आणि विरळ पाहिजे असेल तर विरळ सुद्धा आपल्याला असं पाहायला मिळणार आहे.
ही आहे प्लेन पटोला, की जी हँडमेड आहे. आता हे कारागीर आता बऱ्यापैकी हळूहळू लोप पावत चाललेले आहेत. जे मला भीती वाटते की अजून 15 वर्षानंतर तुम्हाला हँडलूम पटोला मिळेल का नाही, पुढच्या पिढीला बघायला मिळत नाही, सांगता येत नाही. जसं पूर्वी महिला जातं वापरायच्या, सूप वापरायचे, आता हळूहळू तो कन्सेप्ट पहा बऱ्यापैकी तो लोप पावत चाललाय. आता सगळं मिक्सर आणि याच्यावर आलंय. तसंच यदा कदाचित यामध्ये सुद्धा होऊ शकतं का काय माहीत नाहीये, कारण आजची पिढी कुणीही विणायला बसत नाही. त्याच्यामुळे आज जे काही आहे कलेक्शन करून ठेवा, किमान ते नंतर तुम्हाला पुढच्या पिढीला दाखवता तर येईल की अशा टाईपचे कलेक्शन आमच्या वेळेस होतं. आता सगळं आता जे वापरताय सगळे यूज अँड थ्रो, 2 वेळा वापरा, 3ऱ्या वेळा फेकून त्यासाठी खराब निघाल तर झाले हरकत नाही. आता हा फंडा निर्माण झाला, नाईलाज आहे. पण पूर्वीच्या महिला तशा नव्हत्या. पूर्वीच्या महिलांना अगदी धडस, म्हणजे प्रत्येक दिवाळीला एक व्हरायटी घ्यायची, प्रत्येक दिवाळीला हे कलेक्शन त्यांच्याकडे असायचं. आता तसं राहिलं नाही. आजच्या ज्या तरुण पिढी जी आहे हे काय 2 वेळा वापर 3ऱ्या वेळा फेकून दिले तर चालते. इथपर्यंत आता सगळं डुप्लिकेटवरती जमाना आला, त्याला नाईलाज आहे. त्याच्यात त्यांचाही दोष नाही आणि आपलाही दोष नाहीये. जसे पूर्वीचे चित्रपट बघा, किती सुंदर गाणी असायची, अर्थबोध गाणी असायची. आता गाणी पहा बरं, कुठलं तरी लक्षात राहतं का तुमचं कुठलं गाणं? राहतं फक्त एक महिनाभर लक्षात राहतं, नंतर आपण विसरून जातो. तसं नाहीये. तुम्ही 60, 70, 80, 90चा दशक काढा, ती गाणी आजही ऐकली की तुम्ही ऑटोमॅटिक तुम्ही गुणगुणायला सुरुवात करता. तसंच हे सेम आहे की जे तुम्ही जुनं जर पाहिलं, ही जी व्हरायटी आहे ही जी पाहिली की तुम्हाला इतकं छान वाटतं की शेवटी म्हणजे क्वालिटी तर आहेच नो डाऊट, पण त्याचा जे फील आहे कापडा, शरीराला टच होणार फील, ते फील केव्हाही चांगलं आहे. हा एक सुंदर आयटम आहे. पहा, मुनियामध्ये अतिशय रिझनेबल रेटमध्ये बसवलाय, फक्त 1375 रुपये. ओके, फक्त आणि फक्त 1375, आणि वजनाला एकदम हलकी, काहीच वजन नाही म्हटलं तरी चालेल. हाही आहे. याच्यामध्ये सध्या काय झालं तुम्हाला सांगतो, ह्या वर्षी एक बनारसी कतान हा एक धागा जास्त चाललाय फॅब्रिक, त्याच्यानंतर चिनॉन, त्याच्यानंतर चिनिया सिल्क, टिश्यू सिल्क, ऑर्गन्झा, ह्या ज्या काही कलेक्शन आहेत हे सगळं कलेक्शन आपल्या दुकानात संपूर्ण मिळून जाईल तुम्हाला. जे काही आता ही हाफ पैठणी, आता ही जर तुम्ही ओरिजिनल पैठणी जर हँडलूम घेतली तर माझ्या माहितीनुसार 1.5 लाखाच्या पुढे आहे. पण ही जी कॉस्टिंग आहे फक्त 2500, 3500, 4700. आता ही जी आहे ही फक्त 2500ची झाली, ओनली 2500. साडेपा किती सुंदर आहे. जे हाफ बॉर्डर पैठणी, पूर्ण हाफ बॉर्डर पैठणी आहे. याचा ब्लाउज पीस इतका सुंदर दिला त्यांनी. हा ब्लाउज पीस आहे, पूर्ण ब्रॉकेट मध्ये ब्लाउज पीस येणार आहे. सुंदर. फक्त काय होतं, ब्लॅक हा आम्हाला प्रॉपरली नुसतं ब्लॅक कुणीही बनवून देत नाही, आम्हाला याच्याऐवजी सेट घ्यायला लागतात. त्या सेटमध्ये हा काळा येत असतो. तर हे काळं जे कलेक्शन आहे, म्हणजे ब्लॅकचं कलेक्शन जे आहे हे तुम्हाला रथसप्तमीपर्यंत नव्हे, आमच्याकडे 12ही महिने असतं, नाही असं नाही. परंतु आत्ता जेवढी व्हास्ट कलेक्शन असतं, मोठं कलेक्शन असतं, तेवढं कलेक्शन पुढे जाऊन मिळत नाही, कारण एक संपत गेलं. बरोबर. नंतर आम्ही ज्यावेळेस आमची रेंज बनते त्याच वेळी ते परत काळं उत्पन्न होतं, तयार होतं. पण नुसतं काळं कुठलाही कारागीर बनवून देत नाही. तर यासाठी आत्ता जर तुम्ही लवकरात लवकर आला तर तुम्हाला सर्व कलेक्शन छान पाहायला मिळेल. उशीर केला नंतर आम्ही सुद्धा काळं काही भरत नाही म्हणून. कारण काय होतं, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये काळी साडी शक्यतो लग्न कार्यात, शुभ कार्यात घातली जात नाही, म्हणून शक्यतो आम्ही काळं मग नंतर बंद करतो. तर आत्ता जे तुम्हाला काळं मिळेल कलेक्शन ते तुम्हाला नंतर परत मिळेल का नाही एक खात्री नाहीये. त्यासाठी जरूर तुम्ही ब्लॅक साडीसाठी जरूर तुम्ही दुकानी भेट द्या. दुकानचा पत्ता नक्कीच तुम्हाला माहिती असेलच, तरी पण पुन्हा एकदा मी सांगतो की दुकानचा जो पत्ता आहे तो अतिशय सोपा आहे. स्वारगेटवरनं निघाल्यानंतर सारसबागेमार्फत तुम्ही बाजी रोडनी जे खाली येता शनिवार रोडकडे जाताना, त्या ठिकाणी तुम्हाला शनिवारचा सिग्नल लागतो. पुढे आला की चितळ्यांचं मिठाईचं दुकान आहे, त्याच्याच उजव्या बाजूला महाराष्ट्र बँक आहे, दगडी इमारत अतिशय मोठी. त्या इमारत संपल्यानंतर जो आत गल्ली गेली आहे त्या गल्लीत आतमध्ये घुसला की तुम्हाला लगेच उजव्या हाताला, म्हणजे बँकेच्या मागच्या बाजूला उजव्या हाताला पहिल्या मजल्यावरती नितीन वस्त्र निकेतन हे दुकान आहे. तुम्ही गुगलला सुद्धा मॅपला टाकून येऊ शकता, मॅपलला येऊ शकता. त्या मॅप टाकून नितीन वस्त्र निकेतन फक्त तुम्ही मॅपला टाका, बरोबर तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलं जाईल.
फक्त थोडी तसदी होतीये, दुकान खाली नाहीये, पहिल्या मजल्यावर आहे, त्याच्यामुळे दुकान सापडत नाहीये. दुसरा रस्ता जर तुम्ही म्हणाला तर ज्यावेळी तुम्ही शनिवारवाड्यावरनं दगडूशेठ गणपती तिथून आल्यानंतर पहिल्याच सिग्नलला, दगडूशेठ गणपती झाल्यानंतर जो सिग्नल येतो, जो सिटी पोस्टचा चौक आहे, त्या चौकातनं तुम्ही उजवीकडे वळाला की लक्ष्मी रोड आहे. त्या लक्ष्मी रोडला वळल्यानंतर 2 नंबरची डावी गल्ली, म्हणजे सेकंड लेफ्ट 2 नंबरची डावी गल्ली, ज्या ठिकाणी अगत्य हॉटेल, रोनक पावभाजी हे जे हॉटेल्स आहेत, तिथून आतमध्ये आल्यानंतर डेड एंडला, आता पूर्वी अक्षय हॉटेल होतं, आता अक्षय हॉटेल बंद झालेलं आहे, तर त्या डेड एंडला जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये रंगवर्षा म्हणून कुर्तीचं एक दुकान आहे, तिथून आतमध्ये रस्ता आहे आतमध्ये यायला तुम्हाला. बस तिथून तुम्ही आतमध्ये येऊ शकता. पहिल्या मजल्यावरती दुकान आहे. संपूर्ण दुकानामध्ये सुंदर व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळेल. देण्याघेण्याच्या साड्या, लग्न बस्त्याच्या साड्या, लग्नाच्या पारंपरिक साड्या म्हणजे नवरी मुलीच्या वगैरे, ब्रायडल वगैरे इतर सगळं कलेक्शन. फक्त आमच्याकडे पारंपरिकमध्ये आमची मास्टरी आहे. वर्कमध्ये आम्ही थोडासा स्टॉक कमी ठेवतो, कारण आम्हाला स्टॉक वर्कचा आमच्याकडे एवढा ग्राहक वर्ग नाहीये. त्यामुळे तुम्ही जरूर एकदा भेट द्या. पारंपरिकसाठी जर तुम्हाला पाहिजे असेल नक्की भेट द्या. एक मराठी माणसाचं दुकान या ठिकाणी गेली 34 वर्ष अविरत सेवा करत आहे. तर तुम्ही नक्कीच यासाठी भेट द्या आणि कलेक्शन तुम्हाला नक्कीच समाधानकारक मिळेल. फक्त थोडी गर्दी असल्यानंतर मात्र एक अर्धा तास 1 तास वेटिंग राहते, तर नाईलाज आहे. तेवढं फक्त आम्हाला समजून घ्या. तुम्ही जे राग येणं शक्य साहजिक आहे, माणसाचा स्वभाव येतो, परंतु राग येऊन देऊ नका, तेवढी फक्त आमची विनंती आहे. नक्कीच. ग्राहक नसेल तर तुम्हाला पहिला अटेंड केलं जाईल, पण ग्राहक असेल तर तेवढं मात्र तुम्ही समजून घ्या आम्हाला की थोडंसं वेटिंग करावं लागतं. कारण कसं आहे की आमच्याकडे सर्व म्हणजे नुसती साडीच हा कन्सेप्ट नाहीये. साडीसोबत तुम्हाला पॅन्टपीस शर्टपीसचं कोंबो पॅक आहे, रेमंड वगैरे इतर. त्याच्यानंतर तुम्हाला चादर आहे, बेडशीट आहे, दोहर आहे, दोहर म्हणजे पांघरून. त्याच्यानंतर गालीचे आहे. कोणाकोणाला साड्या द्यायच्या असतात व 500-700 बजेट आहे, त्याच्याऐवजी दोहर किंवा गालीच्या घेतात, ते तुम्हाला कन्सेप्ट आपल्याकडे अवेलेबल होईल. त्याच्यानंतर ब्लाउज पीसेस कलेक्शन मिळेल तुम्हाला देण्याघेण्यासाठी. परकरचं कलेक्शन मिळेल. त्यानंतर तुम्हाला नऊवारी साडी तुम्हाला कमीत कमी 400 रुपयापासून ते तुम्हाला अगदी शेवट 35,000पर्यंत. त्याच्यामध्ये देवीच्या नऊवारी लागल्या तर देवीच्या नऊवारी आहेत. नऊवार नव्हे 10 वार. आपण आता नऊवार बऱ्यापैकी आता कमी करत आणले. आता सगळ्या साड्या 10 वार विणून घेतो आपण. 10 वार मिळेल. 11 वार तुम्हाला वणीची देवीला लागली तर ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असते. ओके. सर्व तुम्हाला कलेक्शन या ठिकाणी सगळं अंडर वन रूफ सगळं तुम्हाला छान कलेक्शन मिळून जाईल. शेले लागले गजानन महाराजांसाठी, साईबाबांसाठी, राम लक्ष्मण सीतेसाठी, गणपती बाप्पासाठी, तर शेले सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असतात. नवरी मुलीला सुद्धा नऊवारीवरती शेले लागले तर ते शेले असतात. शॉल लागल्या ते कोणाला द्यायला घ्यायला शाल तर शॉल सुद्धा असतात आपल्याकडे. टॉवेल आहे, टोपी आहे, सर्व तुम्हाला एका अंडर वन रूफ सर्व तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त थोडी गर्दी असली, थोडं वेटिंग करा, तुमचं समाधान होईल आणि रेट एकदम रिझनेबल लागतील त्याची गॅरंटी माझी घ्या. तुम्हाला कुठेही म्हणजे मनात शंका सुद्धा नका की आपण इथे फसतोय का काय, एवढी पूर्ण खात्री तुम्ही आमच्यावर ठेवा. कारण गेली 34 वर्षाची तुम्ही आम्हाला जो सेवेचा लाभ दिलाय, सेवा करायचा लाभ दिलाय, तीच तुम्हाला आमची पोचपावती आहे की तिथे तुम्हाला व्हरायटी, कलेक्शन, रेट्स, सर्व्हिस ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी छान मिळतील. फक्त ग्राहकांची गर्दी जर दुकानात झाली तर तेवढं फक्त तुम्हाला वेटिंगला राहावं लागतंय. ती फक्त मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि त्यातूनही मी अजून सांगू इच्छितो, माझ्याकडे 4 सेल्समनचा स्टाफ आजही वॅकन्सी आहे. जर तुमच्याकडे कोण असेल साडीमधले सेल्समन तर त्यांनी जरूर या. आणि हेल्पर मला 5 हवेत. अशा 9 जागा आपल्याकडे रिक्त आहेत. तर त्यासाठी जर कोण असेल तर जरूर या. आणि ह्याच्यानंतर पुढे जाऊन अजून एक व्यक्ती मला लागणार आहे. टायमिंग आपली दुकानची असणार आहे सकाळी 11 ते 8, पण ती फक्त ग्राहकांसाठी. स्टाफसाठी जो टायमिंग आहे ती 10 ते 9 हा स्टाफचा टायमिंग आहे. तर यामध्ये अजून एक व्यक्ती मला हवी आहे. ती म्हणजे अशी की ज्यावेळेस असं ऑनलाईन हा व्हिडिओ जातो, हे होतो, तर त्यांना फक्त रिप्लाय देणे, दिवसभर त्यांनी त्याच्यावरती मोबाईलवरती काम करणे, आलेल्या ग्राहकांचे फोन अटेंड करणे, त्यांना पत्ता पाठवणे, लोकेशन पाठवणे, त्यांचे फोटो पाठवणे, ह्या सगळ्यांसाठी जर एखादी व्यक्ती जर तुमच्याकडे कोण असेल पाहण्यामध्ये खात्रीची, जरूर त्यांना माझ्याकडे पाठवा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर हा येईलच, त्या मोबाईलला कॉन्टॅक्ट करून या. आणि इव्हन तुम्ही नित्य वस्त्र निकेतन टाकल्यानंतर तुम्हाला तेही दिसेल. तर समक्ष भेटायला या. फक्त कुठली गोष्ट फोनवरती विचारू का, समक्ष भेटायला या. म्हणजे एकूण 10 जागा आपल्याकडे वॅकन्सी आहे. छानपैकी तुम्हाला सॅलरी छानपैकी मिळेल आणि प्लस कामही अगदी सुटसुटीत छान काम आहे. तर जरूर तुम्ही भेट जरूर द्या. आणि संक्रांतीचं महत्त्व नक्कीच कळालं असेल की काळी साडी संक्रांतीला का घ्यायची
त्याचं मागचं कारणही तुम्हाला नक्कीच मी सांगण्याचा प्रयत्न केला माझ्या परीने. जर काही चुकलं असेल तर क्षमा मागतो, माफी मागतो. फक्त काय असेल ते गोड समजून घ्या आणि सर्वांना पुढे येणाऱ्या मकर संक्रांतीच्या अगोदरच तिळगुळ घ्या आणि गोडगोड राहा आणि गोडगोड बोला. पण गोडगोड खाऊ नका, कारण सध्या आता डायबिटीस वाढण्याचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे गोडगोड राहा, गोडगोड बोला, बस. त्या बाबतीत अगदी तुम्हाला धन्यवाद मनापासून ताई. थँक्यू. छान. ओके. सो खूप सुंदर व्हरायटी आपल्याला अशी पाहायला मिळालेली आहे. सो अशा कलेक्शनसाठी लवकरच नितीन वस्त्र निकेतन यांच्या शॉपला व्हिजिट करा आणि या ऑफरचा लाभ घ्या.